उपवासाचे हे साबुदाण्याचे पळीपापड मी बिना उन्हाचे पंख्याच्या वाऱ्याखाली सुकवलेले आहेत आणि अगदी इतके छान हे झालेले आहेत. पारदर्शक अगदी खणखणीत असे हे वाळलेले आहेत. तर हे पापड कसे बनवायचे पुढे आपण रेसिपी बघू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उपवासाचे हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तुम्ही बघू शकताय. तळल्यानंतर इतके सुंदर क्रिस्पी छान फुललेले आहेत आणि अगदी छान असे हे उपवासाचे पापड तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवून बघा. आता इथे मी बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी 2 बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि 1 वाटी साबुदाणे मी भिजत घातलेले आहेत आणि चांगले भिजलेले आहेत. बटाट्याच्या साली काढायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला किस करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे 2-3 पाण्यामध्ये मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे किस आणि बाजूला ठेवून दिलेलं आहे. इथे एक मी छोटं पातेलं घेतलेलं आहे. आपल्याला शिजण्यासाठी थोडं मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि स्टीलचं पातेलं मी घेतलेलं आहे. पण मोठं पातेलं आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी मी ओतलेलं आहे. मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण 1 वाटी जे साबुत तांदूळ भिजवले होते ते आपण यामध्ये घालणार आहोत. तर अशा पद्धतीने हे शिजवायचे आहेत आणि आपण पळीपापड बनवणार आहोत. बटाट्याचा किस होता तो व्यवस्थित स्वच्छ धुवून मी बाजूला पाणी नितरत ठेवला होता. तो यामध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीने याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आमच्या कोल्हापूर भागामध्ये हमखास हे पापड बनवले जातात. शाबू तांदूळ आणि बटाट्याचे अगदी कोल्हापूर भागाला अशा पद्धतीने घरोघरी हे पापड बनवले जातात. आणि ना लाटण्याचं झंझट आहे ना वाटण्याचं आणि अशा पद्धतीने हे पळीपापड सगळेजण बनवतात आणि लहानपणापासून आम्ही हे बनवत आलोय. तर इतके सुंदर हे पापड होतात. आता याला 20 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे साबुदाणा चेंगरून की शिजलाय की नाही आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. थंड झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे घट्ट होतं आणि त्यामध्ये थोडंसं चांगलं दिसण्यासाठी किंवा थोडीशी तिखटपणा येण्यासाठी मी चिली फ्लेक्स घातलेला आहे. अगोदर मी चिली फ्लेक्स घातला नाही कारण कलर त्याचा लालसर झाला असता म्हणून. तर मी नंतर थोडंसं चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि त्यानंतर हे पळी-पळी आपल्याला असे पापड घालायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी दाट थंड झाल्यानंतर एकदम दाट होतं हे आणि आपल्याला थोडंसं दाटच हे पापड घालायचे आहेत आणि एकदम पातळ घातले तर ते एकदम पातळ होतात सुकून आणि मग काढताना ते तुटतात. म्हणून थोडेसे दाट असे पसरवायचे आहेत आणि पंख्याच्या वाऱ्याखालीच याला 2 दिवस चांगले सुकवायचे आहे. तर अशा पद्धतीने एक-एक पळी घेऊन अशा पद्धतीने हे मी पापड पूर्ण केलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही अगदी छान हे पापड होत आहेत. फक्त पळी थोडीशी फिरवायची नंतर मग गोल-गोल छान तयार होतात. तर अशा पद्धतीने हे सगळे पापड मी करून घेतले. तुम्ही बघू शकता इतके सुंदर दिसतायत हे आणि खायला देखील तितकेच चविष्ट लागतात. तर हे पंख्याच्या वाऱ्याखाली मी 2 ते 3 दिवस सुकवून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर ऊन असेल तर उन्हामध्ये देखील त्याला 1 दिवस कडकडीत असं सुकवा. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी पारदर्शक असे हे छान पापड तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशा पद्धतीचे हे पापड तुम्ही नक्की घरामध्ये करून बघा. अगदी छान आणि कुरकुरीत क्रिस्पी. प्रश्न फक्त उन्हाचा असतो पण पंख्याच्या वाऱ्याखाली हे आरामशीर सुकू शकतात. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.